नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहुयात पुण्यातील विशेष घडामोडी. शहरातील जुनी इमारत आणि वाडा महानगरपालिकेच्या वतीने पाडण्यात येणार असल्याची माहिती महापौर धनकवडे यांनी दिली. पुणे शहरातील जुन्या वाड्यांची संख्या बहुतांश आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पेठ्यांमध्ये हे वाडे आहेत. अनेक कारणामुळे या वाड्यांचा विकास थांबला आहे. महापालिकेकडून तशी नोटीस वाडा मालकांना देण्यात आली आहे. 291 वाडे आणि जुने इमारती पाडवण्यात लागणार आहेत. त्यातील काही इमारतींना नूतनीकरणासाठी परवानगी देखील देण्यात आली आहे. येत्या 15 दिवसात धोकादायक वाडा आणि इमारती पाडल्या जातील, अशी माहिती महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी दिली. मात्र 50 ते 60 वर्षापासून राहणाऱ्या नागरिकांचा निवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी बिल्डर करून काम पूर्ण होत नाही तोवर राहण्याची सोय महापालिकेने करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. शहरामध्ये जर पाहिलं तर जुन्या इमारती असतील, जुने वाडे असतील, याची मोठ्या प्रमाणामध्ये संख्या आहे. आणि जवळजवळ 991 हे इमारती आणि वाडे धोकादायक म्हणून तशा नोटिसा इश्यू केलेल्या आहेत. त्यातल्या अनेक ठिकाणी आपण नोटिसा देत असताना त्यांना स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यायला सांगितलेले आहे. आणि ज्यांचं ऑडिट स्ट्रक्चरल चांगलं असेल तर त्यांना दुरुस्तीसाठी सुद्धा परवानगी आपण त्या ठिकाणी म्हणजे सर्वच वाडे किंवा इमारती पाडल्या पाहिजेत असा पण त्यामध्ये विषय नाही आहे. परंतु ज्या चांगल्या स्थितीत आहेत, ज्या दुरुस्त होऊ शकत आहेत, तर अशांना आपण त्या ठिकाणी सांगितले की आपण स्ट्रक्चर ऑडिट करून घ्या आणि तशा पद्धतीने दुरुस्तीचे प्रस्ताव सादर करून दुरुस्त करून घ्या. आणि दुसरा विषय याच्यामध्ये असा आहे की जेणेकरून जवळजवळ 33 वाडे आणि इमारती ह्या अति धोकादायक आहे. म्हणजे संपूर्णच्या संपूर्ण त्या पण नाहीत, पण काही भाग जो धोकादायक असेल तर तो धोकादायक भाग हा 15 दिवसात महानगरपालिकेने फोर्सफुली उतरून घ्यायच्या सूचना तशा दिलेल्या आहेत. जर वेळ पडली तर पोलिसांची मदत त्या ठिकाणी घ्या. आणि माझी तर खरं तर या वाड्यामध्ये राहणारे भाडेकरू असतील किंवा वाडे मालक असतील किंवा इमारतीच्या मालकांना विनंती की शहरामध्ये कुठेही जीवितहानी होऊ नये. या वाडे किंवा इमारती ढासळल्याने पावसाळ्यामध्ये किंवा दुसऱ्या इमारतींवरती सदर वाडे ढासळण्याची शक्यता आहे. अशा तक्रारी ज्या ज्या ठिकाणी आल्यात तर अशा ठिकाणी 15 दिवसामध्ये सदर कारवाई करावी, अशा प्रकारच्या सूचना बांधकाम विभागाला देण्यात आल्या. जी ट्रान्झिट काममध्ये वगैरे अशी काही व्यवस्था महानगरपालिका करणार आहे, त्यांनी त्यांची स्वतःच त्याचं संपूर्ण जबाबदारी त्यांची स्वतःची असणार आहे. कारण त्यामध्ये धोकादायक झालेले जीवितहानी होऊ नये म्हणून महानगरपालिका या ठिकाणी पावलं उचलते. 40 वर्ष राहतोय. बरं, आता तुम्हाला महापालिकेने नोटीस दिली काय? नोटीस दिलेली आहे, देऊन गेले, ते चिकटून गेलेत. काय मागणी आहे तुमची आता? काय आमचे म्हणणं एवढे की जेव्हा ते बांधकाम होईल तो पण आम्ही पर्यायी राहायची व्यवस्था काही केली तर ठीक होईल. आणि आता काय म्हणजे या ठिकाणची परिस्थिती कशा प्रकारे? इथली परिस्थिती म्हणजे धोकादायकच आहे. कधी बी काही झाडं वगैरे वाढलेली आहेत, भिंती दुभंगलेत सगळे. पण महापालिका तर अशी काही व्यवस्था करणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे की त्यांची व्यवस्था करावी. त्यावर तुमचं काय म्हणतो? आपण ज्यावेळेला ते पाडतील मग बिल्डरनी पाडल्याच्या नंतर मग काय करणार? स्थिती कशी दिसते तुम्हाला? पण ते आता बिल्डरला दिले पण तो बिल्डर पण काही बघत नाहीये. त्यामुळे आम्हाला रोजचीच भीती आहे ना, तो कधी पडेल आणि कधी लोक कोणाला इजा बिजा व्हायची वेळ असते. ते काय सांगून पडत नाही. काय तुमची आता मागणी काय असेल महापालिका? आता महापालिका म्हणते उद्यानला सांगतात झाड काढा, झाड उद्यानवाले म्हणतात कॉर्पोरेशननी भिंती उतरवा आणि बिल्डरमध्ये ह्याच्यामध्ये म्हणायचं नाही. महानगरपालिकेने नोटीस दिली नाही, आम्हाला नाही दिली, कारण की आम्हाला काहीच येत नाही. मला नगरपालिकेचा काही संबंध नाही, फक्त समोरच्या वाड्याचं होतं. हे आमचं घर मालकाचं आहे. वाडा आहे ते तुमच्या घरावर पडू शकतो एवढी भीती? हा, ते तर राहायचे, पण आता किती सांगणार आहे कॉर्पोरेशनवाल्याला पण, पालिकावाल्यांना पण किती वेळा सांगितलं. तर हे झाड पाडा म्हणलं तरी ते पाडायला आले नाही. आम्ही एनपुऱ्याकडे पण गेलो तर आमचे मालक हो खेळतात ना. मध्ये 2 पोरं वाचली आहे समोरच्या वाड्यातली खेळायला आलेली, दुसरं काहीच नाही. आम्हाला काय जे धोकादायक आहे तेवढं पाडा, जो राडा रोड आहे तेवढं काढा. आमची बाहेर जाण्याची ऐपत नाही, आमची परिस्थिती नाही. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीच्या वतीने शासनाच्या विरोधात घोषणा देत आंदोलन करण्यात आले. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीच्या वतीने शासनाच्या विरोधात घोषणा देत गुडलक चौकात आंदोलन करण्यात आले.
आता सामान्य जनतेला बुरे दिन असल्याचे सांगण्यात आले. पेट्रोल डिझेल वाढल्याने इतर गोष्टींचेही भाव देखील वाढतील. महागाईत मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता आहे. सर्वसामान्य जनतेला ही इंधन दरवाढ परवडणारी नाही. यामुळे केंद्र सरकारने यावर बंदी आणून दरवाढ कमी करावी असे सांगत आंदोलन करण्यात आले. पेट्रोल डिझेल दरवाढ केल्याने नफेखोरीचे प्रयत्न होत आहे. कहा गए अच्छे दिन अशा घोषणा देत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी पुणे शहर संयोजक डॉक्टर अभिजित मोरे, सचिव सुहास शिंदे, शाहीन सईद, सुभाष वारे, फकरुद्दीन भाई, अजगर बेगे यांच्यासह आम आदमी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पुणे शहराच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं जी काही आता पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ केंद्र शासनाने घोषित केलेली आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही सगळेजण निदर्शनं करतो आहे. खरं म्हणजे आजचे दिनाचं गाजर दाखवून सर्वसामान्य नागरिकांकडून मतांची बेगमी करून हे जे काही मोदी सरकार सत्तेमध्ये आलं त्याच्यानंतर लोकांना आजचे दिन तर जाऊ देत, दिवसेंदिवस परिस्थिती वाईट होत चाललेली आहे. इतर गोष्टी तर महाग होत आहेत, त्याचबरोबर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीसुद्धा त्यांनी वाढलेल्या आहेत. एका बाजूला आपण बघतोय की आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये क्रूड ऑइलच्या किमती कमी होत आहेत, पण त्याचबरोबर इकडं मात्र पेट्रोलच्या डिझेलच्या किमती कमी झालेल्या नाहीत, उलट मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी या किमती वाढलेत. आणि या महागाई याच्यामुळं सर्वसामान्यांची सगळी महागाई वाढणार आहे, भाजीपाला महाग होणार आहे, सार्वजनिक वाहतूक महाग होणार आहे आणि याचा फटका सर्वसामान्य सर्व जनतेला बसणार आहे. त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम आदमी पार्टीचे सगळे कार्यकर्ते इथं आलेले आहेत. क्रूड तेलाचे आंतरराष्ट्रीय आणि त्यावेळचा पेट्रोलचा दर 71 रुपये होता. आज आंतरराष्ट्रीय बाजारातले क्रूड तेलाचे दर 68 रुपये प्रति बॅरल आहेत आणि पेट्रोलचा भाव मात्र 73 रुपयावरती गेलेला आहे. ही जी भाववाढ झालेली आहे याला आंतरराष्ट्रीय बाजारातल्या वाढीचा तर संबंध नाहीच, पण भाव उतरलेले असून सुद्धा केंद्र सरकारनं जी नफेखोरी करायचं ठरवलेलं आहे, एक्साईज ड्युटी आबकारी कर वाढवून सरकार आपली तिजोरी भरण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य नागरिकांचे खिसे कापून सरकारच्या नफेखोरीमुळं ही भाववाढ झालेली आहे आणि म्हणून आम आदमी पार्टी नरेंद्र मोदी सरकारचा निषेध करत आहे. याचबरोबर राज्य सरकार या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवरती 25% सेल्स टॅक्स आकारते आणि हा किमतीवरती आहे. भाववाढ झाली की राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये अधिक रक्कम येते आणि ही रक्कम भ्रष्टाचाराच्या गटारगंगेत वाहून जाते. राज्य सरकारनं प्रति लिटर सेल्स टॅक्स आकारला तर नागरिकांना राहत मिळेल, थोडी या भाववाढीमधून थोडीशी त्यांना जरा मार्ग काढायला सवलत मिळू शकेल. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने ठरवलं तर डिझेल पेट्रोलच्या भाववाढीमधून नागरिकांना सवलत देणं शक्य आहे, पण दोन्ही सरकार नफेखोरी करतायत आणि डिझेल पेट्रोलच्या भाववाढीतून आपली तिजोरी भरण्याचा प्रयत्न करतायत. आजचे दिनचा जो वादा होता तो खोटा आहे हे एका वर्षात सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे जनतेचा हा सवाल आहे की अच्छे दिन कहाँ गए, अच्छे दिन कहाँ गए. राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. गझल करताना आपल्या मनातील भावना वाचणाऱ्यांच्या हृदयाशी भिडल्या पाहिजेत. संगीता जोशी यांनी दिला नवीन कलाकारांना मंत्र. गझल करताना आपल्या मनातील भावना वाचणाऱ्याच्या हृदयाशी भिडल्या पाहिजेत. गझल आणि कविता करण्यासाठी अनुभव खूप महत्त्वाचा असतो. तन मन धन एकाच जागी ठेवून कविता तयार कराव्या लागतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ गझलकार संगीता जोशी यांनी सांगितलं. सुरेश भट गझल मंच आणि URL फाउंडेशनच्या वतीने एस.एन. जोशी सभागृहात गझल तंत्र आणि मंत्र या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संगीता जोशी यांनी आपल्या गझल सादर करीत गझल लिहितानाचे बारकावे प्रेक्षकांना सांगितले.
परिणामकारक, इतकं मनापासून आलेलं, दुसऱ्याच्या हृदयाला तात्काळ भिडणारं असं काही आपण गझलेमध्ये 2 ओळीत लिहावं, अशी गझलची एकूण ठेवण असायला पाहिजे. आणि तसं शक्य आहे का किंवा नाही, किंवा कितपत शक्य आहे ह्याची आपण चर्चा थोडीशी करू. त्याच वृत्तातील एकाच लयखंडात एकच यमक, काफिया, अंत्ययमक म्हणजे रदीफ असलेल्या प्रत्येकी 2-2 ओळीच्या किमान 5 गझला, त्याहून अधिक कवितांची बांधणी म्हणजे गझल. ही लयखंड हा भटांच्या ह्याच्यात आलेला नव्हता, तो टाकलेला आहे इथे. वेगवेगळ्या स्वतंत्र व सार्वभौम द्विपदींची माळ, मधल्या 2 ओळीत काफिया आणि पुढच्या दुसऱ्या ओळीत काफिया वगैरे हे सर्वांना माहीत आहे. काफिया नंतर रदीफ येते. गझलेचे सर्व शेर एकाच वृत्तात असले पाहिजेत. गझलेच्या शेवटच्या शेरात मक्ता जर लिहायचा असेल कोणाला तर मुभा आहे. नंतर गझलेचा कोणताही शेर वेगळा काढून वाचला तरी तो अर्थपूर्ण असला पाहिजे. ही गझलेची महत्त्वाची म्हणजे एक अट आहे की रोटरी क्लब आणि शनिवार वाड्याच्या संयुक्त विद्यमाने फॅमिली डॉक्टर उच्च व्यावसायिक पुरस्कार सोहळा संपन्न झाला. रोटरी क्लब पुणे आणि शनिवार वाडा यांच्या संयुक्त विद्यमाने फॅमिली डॉक्टर उच्च व्यावसायिक पुरस्कार सोहळा संपन्न झाला. डॉक्टर सुहास नेने, डॉक्टर श्रीराम आठवले, डॉक्टर विठ्ठल सवस्कर, डॉक्टर निलेश वडनप आणि रुग्णमित्र रमेश भावे यांना महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी विवेक आरन, रोटरी प्रांतपाल डॉक्टर दीपक शिक्रापूर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. समाजातील आर्थिक परिस्थिती कमी असलेल्या माणसांना मोफत रुग्णसेवा देणे गरजेचे झाले आहे. काही गावात अजून देखील दवाखान्यांची व्यवस्था नाही. अशा खेड्यापाड्यात जाऊन या डॉक्टरांनी आपली सेवा दिली म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला, असेही यावेळी सांगण्यात आले. 3 बेडपॅन, युरिन बॉटल, थर्मामीटर हे 3 जिन्नस धुळीत पडलेले दिसले. ते घेतले, स्वच्छ करून काकांचे उपचार केले आणि ते संधी साधली. जिन्नस परत देताना वडिलांच्या मनात विचार आला. वडील चळवळी, स्वातंत्र्य सैनिक, त्यांच्या मनात विचारला, मी या खड्ड्यातनं गेलोय, माझ्यासारख्या इतरांनी असंच जायचं का? मग त्या शेठकडे विनंती केली की तुझ्या मुलाचा मी शिक्षक आहे, हे गुरुदक्षिणा, दान, कर्ज काहीही समज हे 3 जिन्नस माझ्याकडे मी ठेवतो आणि माझ्यासारख्या ज्या आजारपणात अडचणी येतात त्या दूर करण्याकरता मी 3 जिन्नस देतो. तसं हा जसा स्वतःला आलेला अनुभव तसं समाजातील इतरांची दुःख पाहून त्यांनी एक सेवा प्रकार वाढवित गेला. या कामात माझी आई 54 वर्ष सहभाग होता. नंतर एक मोफत दवाखाना, ट्रिपल पोलिओ, ए विटॅमिन डोसेस, वयात आलेल्या स्त्रिया आणि मुलांची मराठी पत्रकार परिषदेचे 40वे द्विवार्षिक अधिवेशन 6 आणि 7 जून भोसरी येथे संपन्न होणार आहे. 75 वर्षांची दैदिप्यमान परंपरा लाभलेल्या मराठी पत्रकार परिषदेचे 40वे द्विवार्षिक अधिवेशन येत्या 6 आणि 7 जून रोजी भोसरी येथे संपन्न होत आहे. परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार समारंभाच्या अध्यक्षस्थानी असणार आहे. या परिषदेला देशभरातून सुमारे 2,500 मराठी पत्रकार सहभागी होणार आहेत, अशी माहिती संयोजक SM देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुणे शहरात हे अधिवेशन दुसऱ्यांदा होणार आहे. यामुळे पत्रकारांमध्ये परिषदेविषयी उत्सुकता आहे. 2 दिवस चालणाऱ्या अधिवेशनात विविध विषयांचे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले. तो फार महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही अत्यंत चांगला प्रश्न उपस्थित केलेला आहे. याचं कारण असं आहे की आपण ज्या वर्तमानपत्रात काम करतो त्या वर्तमानपत्राचं व्यवस्थापन आपल्याबरोबर नसतं, सरकार आपल्याबरोबर नाही, समाज आपल्याबरोबर नाही आणि संघटना एका मर्यादेपर्यंत तुम्हाला मदत करतात. त्यामुळे आपण एकटे पडतो. सगळ्या पत्रकारांची म्हणजे सगळ्यांची जी अवस्था म्हणजे कुठल्या संघटनेबद्दल बोलत नाही पण सगळ्या संघटनांची ही अवस्था आहे. तर आता 2 महिन्यापूर्वी 2-3 पत्रकारांचं निधन झालं. आता रायगडमधल्या एका पत्रकाराचं निधन झालं, त्यांना दुपारची भ्रांत होती. तर आम्ही सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन करून त्यांना 51,000 रुपये वगैरे दिलं. तर आमची कल्पना अशी की एक मोठा ट्रस्ट महाराष्ट्रामध्ये स्थापन करायचा
आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून जे गरजू पत्रकार आहेत, मग कुणी आजारी असेल, कोणाचं अचानक निधन झालं असेल तर त्यांच्या कुटुंबांना काही आधार द्यायची गरज असेल तर अशासाठी एक मोठा ट्रस्ट स्थापन करून त्याच्या माध्यमातून ते मदत करण्याची कल्पना आहे. महाराष्ट्र सरकारचा तसा एक ट्रस्ट आहे, शंकरराव चव्हाण महाराष्ट्र कल्याण निधी नावाचा, परंतु त्याच्यामध्ये त्यांना फक्त ॲक्रेडिटेशनवाल्या पत्रकारांनाच ते मदत करतात. एक पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यांची प्रोसिजर एवढी किचकट आणि एवढी त्रासदायक आहे की तिथपर्यंत आपण जायची पण आपली इच्छा होत नाही. तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपणच आपल्यासाठी काही निधी उभा करून किंवा आपणच आपल्यासाठी काही मदत करता येईल का, अशा अंगाने देखील आम्ही प्रयत्न करतोय. आणि दोन्ही बाजूने व्हावी असा याच्या मागचा उद्देश आहे. म्हणजे जे विरोधात आहेत त्यांना पण बोलवलेलं आहे, जे समर्थक आहेत ते पण त्याच्यामध्ये आपली मतं मांडणार आहेत. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. दिनांक 5 ते 8 मे रोजी जपान येथे होणाऱ्या आशियाई शरीर सौष्ठव स्पर्धेत भारतीय संघाची घोषणा भारतीय कोच यांच्या वतीने करण्यात आली. जपान येथे होणाऱ्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. जपान बॉडी बिल्डिंग व फिटनेस फेडरेशन यांनी आयोजित 5 ते 8 मे रोजी किताकेशू जपान येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी संघाची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली. यावेळी मनीष पोकळे, राहुल दातीर, सलीम सय्यद, योगेश कांबळे, महादेव सपकाळ यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी टीमची घोषणा करून स्पर्धेविषयी माहिती देण्यात आली. आणि महाराष्ट्राचे जवळपास 4 बॉडी बिल्डर महाराष्ट्राच्या या ठिकाणी आपण निवड केली आहे. नाही, यामध्ये महाराष्ट्र आहे, दिल्ली आहे, चंदीगड आहे, पुष्पिंदर भारती चंदीगडचा आहे. त्यामुळे महाराष्ट्र अशा अर्थाने आपल्या सर्वांना की महाराष्ट्र बॉडी बिल्डिंगची पंढरी आहे. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र बॉडी बिल्डर असोसिएशन एक चांगलं काम प्रत्येक जिल्ह्यामध्ये होत असल्यामुळे यावेळेला राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुद्धा सातारा या ठिकाणी झालेल्या भारतश्री स्पर्धेत महाराष्ट्राला टीम चॅम्पियनशिप मिळालेली आहे. हे सुद्धा एक या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं आहे. महाराष्ट्राचा एक दबदबा बॉडी बिल्डिंगमध्ये या खेळामध्ये ज्यावेळेला आम्ही काम करत असतो त्यावेळेला निश्चित स्वरूपात महाराष्ट्राचे खेळाडू जास्तीत जास्त. राजहंस प्रकाशन आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे ढोले स्मृती पुरस्कार देऊन साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. राजहंस प्रकाशन आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे लोकवाङ्मय गृहप्रकाशनने प्रकाशित केलेल्या नितीन दादरवाला यांच्या प्रतिमा प्रचिती या पुस्तकास रेखा ढोले स्मृती पुरस्कार उमा कुलकर्णी, नितीन दादरवाला आणि लोकवाङ्मय गृहप्रकाशन यांना प्रदान करण्यात आला. यावेळी डॉक्टर उदय निरगुळकर यांनी पत्रकारिता आणि व्यावसायिकता या विषयावर व्याख्यान दिले. कन्नडमधून मराठीमध्ये साहित्य अनुवाद करणाऱ्या उमा कुलकर्णी यांना अनुवाद क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल पुरस्कार देण्यात आला. राजहंस प्रकाशनच्या सुहृद आणि साहित्यप्रेमी रेखा यांना पुस्तक निर्मितीविषयक केलेल्या कामाचे महत्त्व लक्षात घेऊन राजहंस प्रकाशन आणि ढोले कुटुंबे यांच्यातर्फे स्मृतिप्रित्यर्थ 5 वर्षांसाठी पुरस्कार देण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र परिषदेतर्फे देण्यात आला. यावेळी बहुतांश लोक उपलब्ध होते. पुरस्कार प्रदान सोहळाप्रसंगी इतर मान्यवर देखील उपस्थित होते. कुमार केतकर पहिल्या दिवशी 12 मार्च 2012ला चार्ज घेताना कुमार केतकरांनी SMS पाठवला होता आणि तो आजही माझ्या इनबॉक्समध्ये आहे. त्यांनी असं लिहिलं होतं, वेलकम टू द मोस्ट ॲडव्हेंचरस अँड ट्रेचरस जर्नी ऑफ युअर लाईफ. आणि त्याचा पदोपदी अनुभव मागच्या 3 वर्षात मी घेतला. मी फार वेगळ्या इंडस्ट्रीतनं आलो.
त्याचा काहीही संबंध पत्रकारितेशी नव्हता. मला असं वाटतं 25-27 मार्चच्या सुमाराला 2012 साली मला तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा फोन आला. त्यांनी असं सांगितले की तुमच्यासारखा परदेशात शिकलेला माणूस संपर्क झाला ही फार चांगली गोष्ट आहे. मी पण परदेशात शिकलोय, आपण चहाला भेटूया वर्षावर, दुपारी 4 वाजता वर्षाला या. तेव्हा नकळत मी बोलून गेलो, हे वर्षा कुठे असतात? कारण प्रामाणिकपणे सांगतो तोपर्यंत संपर्क झाल्यानंतरही वर्षा नावाच्या निवासस्थानी मुख्यमंत्री राहतात याची मला खरोखर कळते. नुसतं माहिती होतं वर्षा आहे म्हणून, पण वर्षावर पोहोचण्याकरता काय काय करावं लागतं आणि त्यापेक्षा वर्षावर नेमकं आहे कुठे याची सुद्धा देखील सुतराम कल्पना नव्हती. 20 ते 25 लाखाची व्ह्युअरशिप, प्रचंड मोठ्या कर्जाचा आर्थिक बोजा, खालावलेली एकूणच कर्मचाऱ्यांची मानसिक स्थिती आणि कुठल्याही दर्जाचा अभाव असलेलं असं एकूण सगळं वातावरण, अशा सगळ्या प्रचंड उत्साही ॲडव्हेंचरस जर्नीला सुरुवात झाली. त्यांनी जे काही प्रवेशिका मागवल्या होत्या त्यामध्ये माझी होती. गंमत म्हणजे त्या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रायोजक, त्या तिथे बसलेला प्रत्येक सीटवरचा एक प्रेक्षक होता. कारण त्या संपूर्ण कार्यक्रमात 10 रुपये तिकीट होतं आणि ते कम्प्लीट हाऊसफुल कार्यक्रम होता. मी स्वतः बघितलेलं. शांताबाईंचे असे पारितोषिकं होते. त्यावेळेला पारितोषिकं मिळाली होती चंद्रमोहन कुलकर्णी, कोल्हापूरचे एक चित्रकार होते, त्याचं नाव विसरलो मी, तिसरा मी आणि सुभाष अवचट. तर सुभाष अवचटांना ज्या पुस्तकासाठी पारितोषिक मिळालं होतं ते पुस्तक होतं नरेंद्र दाभोळकरांचं भ्रम आणि निरास. ते पुस्तक प्रकाशित केलं होतं राजहंस. आज एक वेगळा योगा करायचा आहे की राजहंस कोर्स करून आता दुसऱ्या प्रकाशकांसाठी पारितोषिक दिलं जात आहे आणि ही मोठ्या वर्षामध्ये पहिल्यांदा मोठोपृष्ठकाराला त्याला सन्मान दिला जातोय. आणि त्याचे पहिले मानकरी माझ्यावरती चित्रकार देखील दादरावाला आहे. याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. नमस्कार.